मराठा समाजाच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने जो जी.आर. काढला आहे त्यानुसार हैदराबाद गॅझेटेरनुसार ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं असा जी.आर. काढला आहे। त्यानंतर राज्यभरातून बंजारा समाजाची एकच मागणी उठते ती म्हणजे आम्हाला सुद्धा हैदराबाद गॅझेटेरनुसार आदिवासी प्रवर्गामध्ये जे आहे ते समाविष्ट करण्यात यावं। एकूणच नागपूरच्या रवी भवन येथे आजच बंजारा आरक्षण कृती समितीची बैठक पार पडली आहे। संपूर्ण राज्यभरातून विविध संघटनांचे पदाधिकारी असतील, कर्मचारी अधिकारी असतील, सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र येत आज बैठक पार पडली आहे आणि त्या बैठकीमध्ये जे आहे ते 17 तारखेला म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जे आहे ते नागपूरच्या संविधान स्क्वेअर येथे धरणे आंदोलनाचा त्यांनी इशारा दिला आहे। नेमकं काय याचं नियोजन आहे आपण समितीचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया। सर काय सांगाल, आज बैठक पार पडली आहे, काय नेमकं ठरलेलं आहे? आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शहरातून आम्ही आज ही घोषणा केलेली आहे की 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त आम्ही इथून आंदोलनाला सुरुवात करत आहोत। सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत आम्ही धरणं आंदोलन संविधान चौकात करणार आहोत। त्यानंतर मार्च काढून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देण्यात येणार आहे आमचं। आणि इथून पुढं आमचं हा आंदोलन कायम राहणार जोपर्यंत आमचं ST आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन आमचं कंटिन्यू चालू राहणार आहे। नक्कीच आपण पाहू शकतो की रस्त्याच्या लढाईसोबतच न्यायालयीन लढाईसुद्धा हा समाज जे आहे ते भविष्यात लढू शकतो। त्यासाठी काही वकिलांनी सुद्धा आजच्या समितीत हजेरी लावत आपला पाठिंबा दर्शवला। आपल्यासोबत ॲडव्होकेट राठोड सर आहेत। सर, कशा पद्धतीची मागणी असणार आहे? हैदराबाद गॅझेटेरचा तुम्ही आधार घेतलेला आहे, खरंच बंजारा समाजाला या आधारानुसार आरक्षण मिळू शकतो? इथे विषय फक्त हैदराबाद गॅझेटियरचाच नाही, पण याच्या अगोदर पण जितके पण ब्रिटिशकालीन दस्तावेज आहेत, त्याच्यानंतर आपले लोकूर कमिटीची त्यांनी जो प्रस्ताव मागणी दिली होती त्यांचा जो प्रस्ताव होता आणि बरेचसे असे कमिटी आले, त्या सर्व कमिटीचं एकच निकष निघालं होतं की बंजारा समाज हा मागासलेला आदिवासी समाज आहे। आम्ही काही नवीन मागणी करत नाही आहे। मागील 50 वर्षापासून या समाजाला आरक्षण देण्याची जो आमची मागणी होत आहे त्याच मागणीच्या आधारावर आम्ही पुढे हा आंदोलन सुरू केलेलं आहे आणि याला आता पुढे पण सुरू ठेवणार आहे। आणि शासनाने ज्या प्रकारे मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण दिला हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर, त्याच गॅझेटियरचा आधार घेऊन आम्ही पण सरकारला हीच विनंती करतो आहे की आम्हाला पण आदिवासी प्रवर्ग त्याच्यामध्ये STच्या याच्यामध्ये टाकावं, ज्या करून आमचे जो मागासलेला समाज आहे याला पण प्रतिनिधित्व मिळेल आणि हा समाज कुठेतरी मेन स्ट्रीममध्ये येऊन सामान्य लोकांच्या त्यांच्यासोबत जाऊन आपलं आयुष्य व्यतीत आपलं काढू शकेल अशी आमची अपेक्षा आहे। नक्कीच उपराजधानी नागपूरमध्ये जे आहे ते तुम्ही या ठिकाणी आंदोलनाची दिशा ठरवली। नागपूरच्या संविधान चौकामध्ये तुम्ही आंदोलन सुरुवात करतायत, कशा पद्धती रूपरेषा असणार आहे, किती लोक या आंदोलनाला एकूण येणार आहे आणि कुठून येणार आहे? संपूर्ण महाराष्ट्रातून आणि विशेषतः विदर्भातून या आंदोलनामध्ये लोक सहभागी होणार आहेत। प्रत्येक जिल्हावाईज आमची कोऑर्डिनेशन बंजारा आरक्षण कृती समिती स्थापन झालेली आहे आणि विदर्भातल्या जास्तीत जास्त गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ इथून मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये बंजारा आणि तत्सम आमचे बंधू भगिनी सहभागी होणार आहेत। महिलांचा विशेष सहभाग राहणार आहे आणि त्यामुळे हे आंदोलन एकदम मोठ्या स्वरूपात होईल अशी मी आपणास खात्री देतो। अगदीच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनच जे आहे ते आंदोलनाचं ठरवण्यामागचं काय नेमकं उद्देश आहे? कारण बंजारा समाज हा मूलतः आदिवासी आहे। अतिशय दुर्गम भागात राहणारा हा समाज, ही जी मागणी आहे आम्हाला ST आरक्षणाची ही आमची मागणी नसून बंजारा समाज हा मूळतः आदिवासी आहे हे सिद्ध झाले आहे हैदराबाद गॅझेटरनुसार आणि CP आणि बेरार सरकारनुसार। म्हणून सरकारला आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्ही जे ओरिजिनली बेसिकली जे आदिवासी आहोत ते आरक्षण आम्हाला लागू करा, यासाठी 17 सप्टेंबरचा आमचा धरणे आंदोलन आहे आणि सरकारने ते आम्हाला लागू करा यासाठी हे आंदोलन तीव्र प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रभर पेटणार आहे। नक्कीच काही महिला पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आजच्या बैठकीत सहभाग नोंदवला होता। ताई, काय सांगाल, नेहमीच बंजारा समाजाचा जेव्हा आंदोलन असतो तेव्हा महिलांचा विशेष सहभाग आपल्या पारंपरिक वेशभूषेत असतो, या आंदोलनामध्ये कशा पद्धतीने महाराष्ट्रभरातून बंजारा समाजाच्या महिला सहभागी होणार आहेत? इथे नागपूर आपली उपराजधानी आहे। आम्ही ज्या दिवस 17 तारीखला इथे आंदोलन करून धरणे आंदोलनासाठी ठरवलेलं आहे या सभेमध्ये, तर आम्ही वसुंधरा नाईकच्या पुतळ्याला हार अर्पण करून पूजा करून आम्ही तिथून सुरुवात करून संविधान चौकात येऊ। किती महिला सहभागी होतील? तर महिला कमीत कमी आमच्या 500 महिला महाराष्ट्रातून येतील। नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने जे आहे ते आजच्या समितीमध्ये राज्यभरातून बंजारा समाजाला आवाहन करण्यात आलेलं आहे की आपण सर्वांनी या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी म्हणजे 17 तारखेला नागपूरच्या संविधान चौकामध्ये जो धरणे आंदोलन आहे त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे। आणि अगदी
मोठ्या संख्येने समाज सहभागी होणार आहे. आपली वेशभूषा, आपले पारंपरिक वाद्य घेऊन बंजारा समाज या ठिकाणी एकूण सहभागी होणार आहे. त्यामुळे हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करावं ही प्रमुख मागणी या आंदोलनामागची असणार आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.